दरम्यान या पत्रकार परिषदेकडे आपलं लक्ष असेल. वळूया जालन्याच्या बातमीकडे. जालना महानगरपालिकेमध्ये महायुतीच्या जागा वाटपाचा घोळ अद्यापही कायम आहे. स्थानिक नेत्यांच्या जागा वाटपासाठी आतापर्यंत 6 बैठका पार पडल्या. त्यानंतर जागा वाटपाचा फॉर्म्युला मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठवण्यात आला. जालना महापालिका निवडणुकीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे जालन्यातील फॉर्म्युल्यावर काय तोडगा काढतात हे पाहावं लागेल. लोणीकर साहेब, माननीय दानवे साहेब यांच्यासोबत प्रदीर्घ चर्चा आहे. शेवटी हे कार्यकर्त्याचा विषय आणि जसं भाऊने सांगितल्याप्रमाणे लोणीकर साहेबांनी की आता हे सर्व अंतिम टप्प्याच्या पुढे गेलेले आहे आणि फक्त आता मान्यता करून घ्यायची बाकी आहे. श्रेष्ठी मान्यता देईल, आमची श्रेष्ठी त्यांची श्रेष्ठी मान्यता देईल. आम्ही संध्याकाळपर्यंत तुम्हाला गुड न्यूज देऊन टाकू. निवडणूक महायुती म्हणून आम्हाला लढायचं असं ठरलं. महापौर कोण असेल, उपमहापौर कोण असेल, स्टँडिंग कमिटीचा चेअरमन कोण असेल, तर या संदर्भातले फॉर्म्युले तयार करून दोन्ही पक्षाच्या सह्या करून माननीय देवेंद्रजी फडणवीस, माननीय एकनाथराव शिंदे यांना आम्ही फॉर्म्युला पाठवलेला आहे आणि जवळपास 99% युती झालेली आहे. वरिष्ठ पातळीवरून आता मान्यता आली की भाजप शिवसेनेची युती आहे. सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी केवळ